पूर्वी धामणगाव रेल्वे म्हणून ओळखले जाणारे धामणगाव स्टेशन आता ओळखले जात आहे थंड थंड कुलकुल स्टेशन म्हणून. शीर्षक ऐकून छे काहीतरीच काय असा प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. पण बातमी पूर्ण पाहिल्यावर मात्र तुम्हाला त्यात तथ्य आढळेल. धामणगाव रेल्वे स्टेशनवर जलसेवा ग्रुप कडून उन्हाळ्याच्या दिवसात रखरखत्या उन्हात रेल्वे प्रवाशांना थंडगार पाणी पाजले जाते. येथील जलसेवा ग्रुपचे सदस्य गोंदिया कोल्हापूर एक्सप्रेस पासून रात्री 8-8:30 पर्यंत या स्टेशनवरून जाणाऱ्या अपमार्गावरील सगळ्याच ट्रेन मधील प्रवाशांना पाणी उपलब्ध करून देतात. आपण सध्या उभे आहोत धामणगाव रेल्वे स्टेशनवर. धामणगाव रेल्वे स्टेशनवर जलसेवा ग्रुप कडून नियमित थंड पाण्याचा पुरवठा रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना करण्यात येत असल्यामुळे मागील अनेक वर्षापासून धामणगाव रेल्वे स्टेशन हे थंड कुलकुल स्टेशन म्हणून प्रसिद्ध होत आहे. आपण बघू शकता की इथे स्वयंसेवक आहे, निशुल्क पाणी वाटणारे. ते प्रवाशांना त्यांच्या बॉटलमध्ये पाणी भरून देतात आणि त्यांचा हा उपक्रम मागील अनेक वर्षापासून सातत्याने सुरू आहे. आपण जर बघितलं किंवा प्रवाशांशी जेव्हा चर्चा केली तर असं लक्षात आलं की नागपूरवरून जेव्हा गाडी निघाली किंवा गाडी निघते त्यानंतर अकोला पर्यंत कुठल्याच स्टेशनवर इतकी चांगली सुविधा प्रवाशांना मिळत नाही जितकी चांगली सुविधा धामणगाव रेल्वेच्या जलसेवा ग्रुप कडून देण्यात येते. आपण बघू शकता की केवळ इथे पुरुषच नाही तर या महिला देखील प्रवाशांना पाणी पाजत आहे. आणि महत्वाची बाब अशी की लोकांना डब्यात थंड पाण्याचा पुरवठा केला जातो, म्हणजे त्यांना पाणी घ्यायला व डब्याखाली उतरायची आवश्यकता नाही. आपण बघा की डब्यात बसलेले लोक बॉटल खिडकीतून बाहेर देत आहे आणि पाणी देणारे स्वयंसेवक त्यांच्या बाटलीत पाणी भरून देत आहेत. या पाणी वाटपात महिलांचा देखील पुरुषांचा इतका सहभाग आहे. आणि या महिला या सगळ्या चांगल्या घरच्या आणि सधन घरातील आहेत. यांच्या इथे कामाला नोकर चाकर आहेत. फक्त सेवाभावी वृत्तीतून या महिला स्टेशनवर सेवा देत आहेत. रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नागपूर स्टेशन सोडले तर अकोलापर्यंत वगळता कुठल्या स्टेशनवर विनामूल्य थंड पाणी मिळत नाही. जलसेवा ग्रुपचा हा सेवाभावी उपक्रम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा ग्रुप जनरल डब्यातील प्रवाशांना ते बसलेल्या डब्यातील खिडकी जवळ जाऊन त्यांच्या बाटलीत थंडगार पाणी भरून देतात. या सेवाभावी कार्यात महिला देखील तितक्याच हिरिरीने सहभाग घेतात. या महिलांचा घरी इतर कामाला नोकर चाकर आहे, पण एक धर्माचे काम म्हणून त्या इतक्या तापमानात देखील डोक्याला कापड बांधून पाणी वितरित करण्यासाठी येतात. आपल्यासोबत सध्या नेहमीच रेल्वेने प्रवास करणारे संजय नंदुरकर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की धामणगाव रेल्वेत जी पाण्याची निशुल्क सुविधा पुरवल्या जाते त्यावर त्यांचं काय मत आहे. आता उन्हाळ्याच्या सीजनमध्ये धामणगाव रेल्वे स्टेशनवरती आपल्याला थंड पाणी प्यायला मिळतो. ठीक आहे, ही म्हणजे खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. भर उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पाणी म्हणजे त्यांच्याकडून रेल्वे स्टेशनवरती ही सुविधा आहे ती अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण एवढ्या उन्हाळ्यामध्ये हाय टेम्परेचर मध्ये आपल्याला एकदम चिल्ड पाणी आपल्याला भेटत आहे, ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. ठीक आहे, आणि अदर रेल्वे स्टेशनवरती अशी सुविधा नाही. एकदम ॲक्वाचा प्युअर पाणी आपल्याला इथे मिळत आहे. तर त्याबद्दल यांनी आपल्याला पाणी दिलं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद, खूप खूप आभार. ठीक आहे, आणि ही जी आहे सेवा यांनी हा उपक्रम कंटिन्यू सुरू असायला पाहिजे. ठीक आहे, असा माझा पर्सनल ओपिनियन आहे. शुभेच्छा पण आहे. प्रवासी संजय नांदुरकर यांना जलसेवा ग्रुपच्या सेवाभावी कार्याबद्दल विचारले असता त्यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. त्यांच्या मते इतक्या तापमानात चिल्ड पाणी प्रवाशांना उपलब्ध करून देणे हे खरोखर उत्कृष्ट सामाजिक कार्य आहे. ज्या लोकांच्या संकल्पनेतून हे लोकभिमुख कार्य सुरू झाले त्यापैकी एक सूरज परसोणे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या सेवाभावी उपक्रमाबद्दल ते काय म्हणाले हे जाणून घेऊया. या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात म्हणजे थंड पाणी वाटपाची सुरुवात
ज्या 4-5 लोकांच्या कल्पनेतून झाली त्यापैकी एक सूरज परसोणे आपल्यासोबत आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की ही थंड पाणी उपलब्धतेची कल्पना त्यांच्या मनात केव्हा आली आणि कशी ही प्रवृत्ति त्यांची जागृत झाली. आज से हम 7-8 साल पहले हम 4-5 लोग हम घूमने आते थे रोज रात में खाना खाने के बाद में वॉकिंग के लिए. तो ना अहमदाबाद गाड़ी रुकती थी तो उसमें के लोग हमको बॉटल देते थे, भैया बॉटल भर के दो. तो ना नल स्टैंड से इतना गर्म पानी आता था कि हमको खुद को शर्म आने लगी कि इनको गर्म पानी कैसा भर के देना. और तो हम खुद ने 4-5 जन राधे श्याम जी मुंद्रा, मैं, दिलीप भाऊ किरनापुरे, अनिल गुप्ता, हरिभाऊ जी बुतो, हम 4-5 लोग हम और रात में आते थे घूमने. तो हमको ये म्हणजे पानी देने की शर्म आई. तो हमने विचार किया कि हम 4-5 कैन ला के हम ठंडा पानी बांटेंगे. तो आज से 7-8 साल पहले हमारी पानी की शुरुआत हुई सिर्फ खाली 5 कैन से. तो आज ये हो गया कि हमारे साथ में सब लोग जुड़ते गए और आज हम 100 के ऊपर कैन रोज बांट रहे हैं रेलवे स्टेशन पे. और ये अभी हमारा म्हणजे ना महिला, लेडीज, बच्चे इतने आने लग गए कि 40-50 लोग आए तो सबका सहयोग मिलने लग गया. और सब लोग म्हणजे दान पुण्य के हिसाब से म्हणजे पैसे भी देने लग गए सब कैन के पैसे.